सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच 26 एप्रिल 2026 रोजी संपन्न झालेली आहे। या परीक्षेतील जो पहिला पेपर होता प्रथम भाषा व गणित मराठी माध्यमाचा, त्यातील संच ए आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रथम भाषा मराठी या विषयाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासह उत्तरं मी तुम्हाला समजून सांगणार आहे। कृपया शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहावा ही विनंती। सर्वात पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते। पर्याय दिलेले आहेत। पहिला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, दुसरं थांबले होते, तिसरं वाट पाहत थांबले होते आणि चौथं त्याचीच। आता मित्रांनो लक्षात घ्या की उद्देश भाग म्हणजे काय, तर वाक्यातील सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो त्याला आपण उद्देश असं म्हणतो। मग यातला उद्देश भाग कोणता आहे, तर स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, म्हणून याचा पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर येणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या। यात पर्याय दिले होते, घराचा वरचा भाग, गळ्यातील दागिना, रान आणि शेवटचा पर्याय शेत जमीन। माळा आवरताना म्हणजे घरातला वरचा जो भाग असतो तो आवरताना आईला माळा सापडल्या होत्या, म्हणजेच माळा या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे घराचा वरचा भाग। यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता। आता शब्दांचे दोन प्रकार आहेत, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित। आपल्याला या ठिकाणी प्रत्यय घटित नसलेला शब्द विचारलेला आहे। चित्रकार, परोपकार, नकलाकार आणि कलाकार। यात चित्रकार, नकलाकार आणि कलाकार म्हणजे चित्र शब्दाच्या शेवटी कार शब्द लागलेला आहे, नकला शब्दाच्या शेवटी कार हा शब्द लागला आहे आणि कला शब्दाच्या शेवटी कार शब्द लागलेला आहे। हे सर्व प्रत्यय घटित शब्द आहेत। मात्र या ठिकाणी परोपकार जो शब्द आहे हा पर अधिक उपकार, म्हणजे पर हा जो शब्द आहे हा उपसर्ग आहे आणि परोपकार हा शब्द उपसर्ग घटित असा शब्द आहे, म्हणून प्रत्यय घटित नसलेला शब्द जो असणार आहे तो आहे परोपकार, कारण तो उपसर्ग घटित शब्द आहे। यानंतर आपण पुढच्या चौथ्या प्रश्नाकडे जाणार आहोत। खालील शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल। उन्नती, इकडे, ऋण, ओढ, आकाश, एरंड। आता या ठिकाणी पर्याय दिलेले एरंड, इकडे, उन्नती आणि ऋण। आता आपल्याला माहिती आहे की वर्णमाला ज्यावेळेला आपण लिहायला सुरुवात करतो त्यावेळेला अ आ इ असं सुरुवात करतो। आता या ठिकाणी अचा शब्द नाही आहे म्हणून आ घेतला मी, नंतर इकडे ई, नंतर उ, उन्नती, नंतर ऋण, त्यानंतर एरंड आणि ओढ असे हे 6 शब्द आहेत। आता शब्दकोशातील क्रमानुसार आपण हे लावलेले आहेत। मग यात उजवीकडून तिसरा शब्द जो आहे तो ऋवरून सुरू होणारा ऋण हा शब्द उजवीकडून तिसरा शब्द आहे। यानंतर पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती। आता या ठिकाणी बघा वेगवेगळे महापुरुष आणि त्यांचे किताब आपल्यासमोर लिहून दिलेले आहेत। पहिला पर्याय सेनानायक बापट, दुसरं महात्मा फुले, तिसरं स्वातंत्र्यवीर सावरकर, चौथं आचार्य अत्रे। आता यातलं जो पहिला पर्याय चुकीची जोडी विचारली मित्रांनो, तर लक्षात घ्या चुकीची जोडी या ठिकाणी आहे सेनानायक बापट, कारण त्यांचं खरं नाव सेनापती बापट असं आहे। बाकी महात्मा फुले, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर तिन्ही
जोड्या अचूक आहेत, म्हणून याचा पहिला पर्याय येणार. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडा पकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. आता ही एखादी पद्यपंक्ती म्हणजे कवितेतील ओळ असल्यासारखं आहे. जर आपण हे जर क्रमाने व्यवस्थित लावलं तर पकडा पकडी खेळता खेळता सगळ्या बिया वाया जातील अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आणि सहसा मराठी भाषेमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं. मग बिया वाया जातील या ठिकाणी जातील हे क्रियापद येणार आहे. याचा पर्याय क्रमांक येईल तिसरा. नंतर पुढचा जो प्रश्न आहे 7वा, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. आता जोडाक्षराचा शब्द आणि जोड शब्द हे दोन वेगवेगळे घटक आहेत. हे आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या ठिकाणी जोडाक्षर असतं ते जोडाक्षरयुक्त शब्द आणि जोड शब्द म्हणजे काय, दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणतो जोड शब्द. मग या ठिकाणी जर आपण पर्याय नीट पाहिले तर साज सरंजाम हे दोन वेगवेगळे शब्द एकत्र आलेले. सांज वात, सांज आणि वात हे दोन वेगवेगळे शब्द नाहीत. साज शृंगार हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. सांज आणि सकाळ म्हणजे संध्याकाळ आणि सकाळ हे सुद्धा जोड शब्द आहेत. सांज वात या ठिकाणी हा जोड शब्द नाही, कारण संध्याकाळी तुळशीसमोर आपण जो दिवा लावतो त्याला म्हणतात सांजवात, म्हणून हा शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे आणि हा एकच शब्द आहे, हा जोड शब्द नाही. म्हणून नसलेला पर्याय आपल्याला विचारलं आहे तर याचा पर्याय येणार आहे 2. पुढचा आहे 8वा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी जर आपण सर्व पर्याय वाचले तर पहिला आहे कारुण्य ममत्व, दुसरं नियंत्रण संयम, तिसरं विलंब आणि घाई आणि चौथं भान आणि लक्ष. तर कारुण्य म्हणजेच ममत्व, नियंत्रण म्हणजेच संयम, भान म्हणजेच लक्ष, तर हे सगळे समानार्थी शब्द आहे. विलंब आणि घाई हे मात्र विरुद्ध अर्थाचे शब्द आहे. विलंब म्हणजे उशिराने आणि घाई म्हणजे पटकन. तर ही आहे विरुद्धार्थ शब्दाची जोडी ज्याचा पर्याय आहे तिसरा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील वाक्यातील नामांची संख्या किती. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धम्मक, टपोरी आणि टवटवीत. आता या वाक्यामध्ये शेतात आणि सूर्यफुले हे दोन नाम आलेले आहेत. पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत हे जे हे विशेषण आहेत. होती हे क्रियापद आहे, म्हणून या ठिकाणी शेतात आणि सूर्यफुले हे दोन नाम आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी आपल्याला विचारलेली आहे. योग्य नाही, अयोग्य जोडी. चूल चुली बरोबर आहे. भेट भेटी हे पण बरोबर आहे. चूक चुकी, तर चूक चुकी नसतं, चूक चुका असतं, म्हणून तिसरा पर्यायाचा बरोबर येईल. वेलवेली सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा, ज प व क मान या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल. आता सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल की या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतोय तो आपल्याला शब्द तयार लागेल. बघा, वजन मापक, वजन मापक हा शब्द आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसतोय. मग वजन म्हणजेच भार. मग वजन शब्द तयार होण्यासाठी कोणकोणते अक्षर आहेत तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या, म्हणून 11व्याचा पर्याय येणार 2. मित्रांनो, आपण ए सेट या सेटचे प्रश्नांची उत्तरं शोधतोय. सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये सेम असतात, परंतु फक्त क्रमांक बदललेले असतात. तुम्ही आपल्याकडे जो सेट असेल त्यात आपल्या प्रश्नाचा क्रमांक नीट पाहून घ्याल. प्रश्न मात्र सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये हेच आहेत. 12वा प्रश्न आहे, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अतिबढाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. आता अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अतिबढाया मारते या अर्थाची म्हण जी आहे ती आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. उधारीचे पोते सव्वा हातरीते, वासरा तंगडी गाय शाणी, ओ म्हणतात ठो
येईना यांचे अर्थ वेगळे आहेत. फक्त अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अतिबडाया मारते या अर्थाचे म्हण ही एकमेव आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. पर्याय दिलेत. पायवाट, दुसरं पाठ, तिसरं बांध आणि चौथं आहे पानंद. आता या ठिकाणी लहान वाटेवरून म्हटलं आहे. लहान वाट ही साधारणपणे पायवाट म्हणून ओळखली जाते, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 पायवाट. पुढचा 14वा प्रश्न आहे. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. यासाठी दुसरा पर्याय आपल्याला वापरावा लागणार आहे. सर्व लोक सुखरूप झाल्यावर चेहरा कसा नुसा होईल का? नाही. तर हिरमोड होईल का? नाराज होईल का? नाही. थरकाप होईल का? नाही. सुखरूप पोहोचल्यानंतर जीव भांड्यात पडला म्हणजे त्यांना समाधान वाटलं. यानंतर आता 15 ते 17 साठी सूचना दिलेली आहे की खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. एकदा रानात गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. अशा प्रकारचा एक उतारा आपल्याला दिलेला आहे. आता या उतार्यावर आधारित 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण 15वा पाहूया. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे विधान कोणते? आईने पक्षाला पाणी पाजले, बरोबर आहे की नाही? मुरली हा एक गुराखी होता. बघा या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे दिलेलं आहे रानात गुरे चारताना. आता रानात गुरे चारायचं काम कोण करतो? एक गुराखीच करतो. म्हणजे दुसरं वाक्यसुद्धा बरोबर आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. आता बघा या ठिकाणी शेवटून दुसरं जे वाक्य आहे, खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्याला भिजवलेली डाळ खायला दिली. तरतरीत झाल्यानंतर त्याला भिजवलेली डाळ दिलेली आहे. म्हणजे भिजवलेली डाळ खाल्ल्यानंतर तरतरीत झाला का? नाही. तर या ठिकाणी अयोग्य विधान जे ते तिसरं आहे. आणि आईने पक्षाच्या जखमीवर हळद लावली हे सुद्धा बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? तर या ठिकाणी जे 4 शब्द दिलेत त्यातला सुंदर पक्षी होता, तरतरीत सुद्धा तो झाला होता आणि निळासुद्धा रंग त्याचा होता. परंतु चिमुकला हा शब्द कुठेही आलेला नाही, म्हणून आलेले नाही तर तो चिमुकला हा शब्द येणार आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 17वा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द उतार्यात आलेला आहे? घरटे, नभ, वृक्ष आणि हळू. घरटेचा घर म्हणून आलेला आहे का? नाही. नभाचा आकाश नाही. वृक्षाचं झाड तरू नाही. हळू या शब्दाचा समानार्थी शब्द अलगद असा आलेला आहे उतार्यात. बघा या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो. अलगद उचलून घरी नेले आहे. पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले आहे. तर याचा जो पर्याय येणार आहे तो हळू. हळू म्हणजे अलगद. अशा प्रकारे आपला उतार्यावरचे सर्व प्रश्न झालेले आहेत. आता 18 ते 20 यासाठी आपण जाणार आहोत. आता 18 ते 20 साठी जी सूचना आहे आधी ती वाचूया. पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. झुक झुक जाई कोकणची राणी, डौलानं धावते घाटवळणांनी, माडा पोफळीच्या रांगा
राई आंब्याची ही दाट, काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट, करवंद जांभळाची चव आहे न्यारी, रातांब्याच्या चवीची वेगळीच खुमारी, हिरवीगार शिवारे नि सागराची निळाई, कोकणचा मेवा खायची भलतीच घाई. आता 18वा जो प्रश्न आहे तो आहे कोकणची राणी कोणाला म्हटले आहे. बघा, कोकणची राणी झुकझुक जाते. आता झुकझुक जाणारी कोण आहे, तर गाडी येईल, बाग येईल, मुलगी येईल की रेल्वे, तर याचं उत्तर असणार आहे रेल्वे. प्रश्न 19वा, पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहिला पर्याय आहे डौलानं घाट वळणे, दुसरं न्यारी चव, तिसरं दाट राई आणि चौथं हिरवीगार शिवारे. आता आपल्याला चारही पर्याय वाचल्यानंतर असं लक्षात येईल की चवीविषयी न्यारी असा शब्द आलेला आहे, वेगळीच चव. राई, राई कशी आहे तर दाट आहे, आणि शिवारे कशी आहेत तर ती हिरवीगार आहेत. म्हणजे विशेषण आणि विशेष्य यांच्या या ज्या तिघ जोड्या आहेत ह्या अचूक अशा आहेत. मात्र डौलानं घाट वळणे हे या ठिकाणी अयोग्य जोडी आपल्याला दिसून येत आहे. तर आपला जो पर्याय असणार आहे या ठिकाणी आपला पहिला पर्याय आला पाहिजे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे. आता हे आपल्याला साऱ्यांनाच माहिती आहे मित्रांनो की डोंगरची काळी मैना आपण कशाला म्हणतो, तर उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात जी काळी काळी छोटी छोटी फळं येतात यांना आपण करवंद म्हणतो, त्यालाच डोंगरची काळी मैनासुद्धा म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी कविता देखील वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही. रातांबा, जांभूळ, फणस. जांभूळ काळसर असतं परंतु ते जांभळ्या रंगाचं असतं, म्हणून या ठिकाणी करवंद हाच एकमेव पर्याय योग्य आहे. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे 21वा, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आपल्याला उभे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. मग अशा वेळेला काय करावं लागतं, आपल्याला दिलेले सर्व पर्याय वापरून पाहावे लागतात. आता समजा आपण पहिला घेतला तर शब्द तयार होईल चंदन, परड, आपट आणि वजर. म्हणजे या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतात का, सर्व नाही. दुसरा पर्याय जर टाकला तर रुदन बरोबर आहे, ओरड बरोबर आहे, विपट हा बरोबर नाही, म्हणजे दुसरा पर्याय पण येणार नाही. तिसरा जर पर्याय टाकला तर वदन, दरड, नपट. नपट हा शब्द नाही अर्थपूर्ण, तर तिसरा पर्याय देखील नाही. मग शेवटचा पर्याय उरतो तो चौथा. आता बघा, व टाकला तर वदन, द टाकल्यानंतर दरड, धो टाकल्यानंतर धोपट आणि न टाकल्यानंतर नजर. तर या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे तो अचूक आहे. धोपट शब्द आपल्याला माहीत नसेल तर धोपट मार्ग असा एक शब्द मराठीमध्ये आहे मित्रांनो, तर आपण हे लक्षात ठेवा की धोपटसुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. यानंतर पुढचा 22वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा टिंबटिंब किनाऱ्याकडे निघाला. समूहदर्शक शब्दावर आधारित हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी पर्याय दिलेले काफिला, थवा, तांडा आणि कळप. तर जहाजांचा काय असतो, काफिला. लक्षात ठेवा, पक्ष्यांचा थवा, उंटांचा तांडा आणि गुरांचा किंवा हरणांचा कळप. पुढचा 23वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुन्यात दुखण्यावर वैद्यबुवांनी टिंबटिंब औषध शोधले. उपयोगी, रामबाण, महाग आणि जुने. याचा पर्याय आहे रामबाण औषध. रामबाण औषध हा एक अलंकारिक शब्द आहे. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे 24वा, सेकंड लास्ट, शेवटून दुसरा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा.
सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील म्हणजे क्रिया घडायची बाकी आहे, म्हणजेच हा भविष्यकाळ आहे. क्रिया जर घडून गेली असेल त्याला आपण म्हणतो भूतकाळ, क्रिया चालू असेल त्याला म्हणतो आपण वर्तमान काळ, आणि क्रिया घडण्याची बाकी असेल त्याला म्हणतो आपण भविष्यकाळ. मग आता भविष्यकाळातील वाक्य कोणतं आहे ते आपण बघूया. कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात, हे वर्तमानकाळी वाक्य आहे. मला खूप समाधान वाटले, क्रिया घडून गेलेली आहे, हा झाला भूतकाळ. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, हे आहे भविष्यकाळाचं वाक्य. म्हणजे या आपल्या दिलेल्या वाक्याचा जो काळ आहे तो या तिसऱ्या वाक्यामध्ये दिसतोय. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले, हा सुद्धा घडून गेलेली क्रिया आहे. म्हणून याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 जे भविष्यकाळ आपल्याला दर्शवते. यानंतर शेवटचा प्रश्न मराठी या भाषेच्या बाबतीतचा. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? काकू ओरडल्या, ए थांबा सगळे. पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळं कोण उचलणार? तर या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले आपल्याला मोजायचे आणि शोधायचं आहे. बघा या ठिकाणी हा जो स्वल्पविराम आहे 1, हा अवतरणचिन्ह 2, 3, 4, 5, 6, 7 आणि प्रश्नचिन्ह 8. म्हणजे या ठिकाणी 8 हे उत्तर बरोबर आहे. आता काही विद्यार्थी असं म्हणू शकतात की सर हा जो शेवटचा अवतरणचिन्ह आहे हे सुद्धा आपण काउंट केलं पाहिजे. तसं नाही मित्रांनो, लक्षात घ्या हे जे अवतरणचिन्ह इथून जे सुरू होतं ते या ठिकाणी संपतं, ते दोघं मिळून एकच चिन्ह आहे. म्हणून 8 या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. 4 हा पर्याय बरोबर आहे, 8 उत्तर बरोबर आहे. मराठीचा भाग आपण सर्वांनी समजून घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. लवकरच आपण गणिताचा व्हिडिओ आपल्याला सादर करणार आहोत, त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच आपल्याला स्पर्धा परीक्षेचे खूप छान छान व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.